महाराष्ट्रातलं पण नाही आहे, देशातलं पण नाही, तर जगातलं पहिलं आगमन आहे असं बोलू शकतो. कारण की आपले बाप्पा चाललेत कॅनडाला. राजेश मयेकर यांचा कारखाना आहे, सरळच आपल्याला जायचं पुढे. आणि प्रभावाचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ट्रेनमध्ये प्रवेश करू नये. सुरक्षित प्रवासासाठी आपले सैल कपडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे ना पहिलं आगमन आहे. पहिलं आगमन कुठलं आहे तर मुंबईतलं नाही, महाराष्ट्रातलं पण नाही आहे, देशातलं पण नाही, तर जगातलं पहिलं आगमन आहे असं बोलू शकतो. कारण की आपले बाप्पा चाललेत कॅनडाला. तर हे दोन आगमन आहेत, एक मलेशियाचा राजा आहे आणि एक कॅनडाचा राजा आहे. तर हे दोन गणपतीचं आगमन होणार आहे पेशवा आर्टमधून. तर मूर्तिकार मयेकर आहेत, तर त्यांच्या वर्कशॉपमधनं हे आगमन होणार आहेत. आता आपण विलेपार्लेला आलो आहे, त्यांचं वर्कशॉप कुठं आहे हे तुम्हाला दाखवतो आणि तिथूनच त्यांचं आगमन होणार आहे. पण आगमन ॲक्च्युली पोस्टपोन केलं आहे. असं समजलं आहे की त्यांची फ्लाईट जरा थोडी उद्यावर गेली आहे आणि आज आगमन नाही होणार आहे. तर आज आपण दर्शन घेऊया आणि तुम्हाला दर्शन मी आज दाखवतो. कारण आपल्याला मलेशिया आणि कॅनडाला जायला भेटणार नाही, त्यापेक्षा मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे दर्शन देतो आहे. तर चला आपण जाऊया आता दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती मोरया. चला आता आपण इकडनं आलो आहे, असे दोन रोड आहेत आणि इकडे आपला राजेश मयेकर यांचा कारखाना आहे, सरळच आपल्याला जायचं पुढे. आता एक पुढं आल्याच्या नंतर इकडे वर्कशॉप आहे पेशवा आर्ट्स करून. तर बघा इकडे सगळे प्रबळ वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे आपले दोन मित्र दिसतात आहे, हरिओम आणि विशाल. अरे हरिओम, क्या कर रहा है हरिओम? क्या रील बना रहा है क्या? बस रील बनाने के लिए आए. हाँ, मग काय बोलतो बाकी? बाकी एकदम बरं. मग आज काय आहे इथं स्पेशल काय? स्पेशल आहे आज कॅनडाची मूर्ती इथून निघते हा. आहे. विलेपार्ले कोल्ड लोणीला लोकेटेड आहे पेशवा आर्ट. इथून आज एक मूर्ती गणपती बाप्पाची कॅनडाला जाणार आहे. ओके, मग तू पण आलास? तू पण भरपूर भाई व्हिडिओ पहिलं आगमन तुझी व्हिडिओ व्हायरल झाली भाई. तू पण फेमस झालास, व्हायरल माणूस आहे. व्हायरल माणूस. चल मग आता दर्शन घेऊया आपण. हो दादा. हां चला आतमध्ये जाऊया. बघा आतमध्ये हा वर्कशॉप आहे, इकडे आता आतमध्ये जाऊया. बाकीच्या मूर्त्यांचं काम चालू आहे, त्या मूर्त्या नाही दाखवू शकत मी, तर आपण आतमध्ये जाऊया. चला. ठिकाणी प्रभावाचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता.
गॅरी भाई शूट करतोय भाई, गॅरी भाई शूट करतोय. गॅरी भाई योगेश प्रोफेशनल शूटर आत्ताचा. ओजी क्रिएटर. काय बोलतो भाई? अरे काय नाही नाही भाई. मग काय मग आज स्पेशल? आज स्पेशल तर होतं आगमन. आगमन झाले पोस्टपोन. हां, आता बघतोय काय भेटते आता कंटेंट आपल्याला. आता आपल्याला फक्त दर्शन झालं आज, आहे ना? दर्शन झालं ते महत्वाचं आहे. कारण का आपल्याला कॅनडा आणि मलेशियाला जायला भेटणार नाही, तर दर्शन झालं हे महत्वाचं आहे ना. मग योगेश एवढं काय असतंय तू? कारण तो माझ्यासोबत आहे ना. नाही, योगेशचा पगार झाला वाटतं. जय गणेश, जय गणेश. बिग फॅन ऑफ चिराग. ओ माय गॉड, I only watch चिराग दादा's वीडियो इनके बनाता पर देखता हूं उनके. ओ माय गॉड. काय बोलला ते जरा माईक हवा या वेळेला माईक हवा. नाही, आवाज येईल आपला. तुला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे आपला एक मित्र आहे भाई. काय मग आता मागीनंतर आपण भेटलो यार. मागीनंतर काय बोलशील भाई? काय नाही, मागीनंतर एवढंच म्हणेन की आता भाद्रपद 2026 गणेशोत्सव खूप जोरदार रीतीने साजरा होतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना एक्सक्लुझिव्ह अपडेट हवे असेल तुम्ही दादांच्या चॅनलला भरभरून प्रेम द्यावे, सबस्क्राईब करून कमेंट सेक्शन पूर्ण भरावा. नक्की आणि नक्की. तुम्हाला पुढच्या काही वाटचालीसाठी काही अपडेट असतील तर दादाकडून तुम्हाला मिळतच राहतील. दादाचे ब्लॉग्स तुम्हाला सर्वांना माहीतच असतील. तिथे दादा तिथे इन्स्टंट गोष्टी असतात. हो नक्की. थँक्यू आहे, थँक्यू. आणि आपलं चॅनलचं नाव सांगा Yes. भाई. माझं देखील चॅनल आहे आणि माझं चॅनलचं नाव आहे यश ठाक ब्लॉग्स म्हणून. बऱ्यापैकी तुम्हाला सर्वांना गणपती संबंधित ज्या काही अपडेट्स किंवा पुढच्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मिळत राहतील. आणि त्याचबरोबर असंच प्रेम दाखवत राहा, भेटत जाऊ दादा आणि आम्ही असे मध्ये मध्ये तुम्हाला सर्वांना भेटू. नक्की. आता आपले काय सोनेरी दिवस सुरू झाले Yes. आपले. हां, आता लवकरच स्वर्गाचा दरवाजा देखील उघडलेला आहे फायनली. सर्वांना आता पाद्यपूजन, पाठपूजन, ट्रॉली पूजन ह्या नवीन रीतीने सगळं. गोष्टी चालू झाल्या आहेत. पण आता पुढच्या वाटचालीत तुम्हाला सर्वांना आगमन सोहळा बघायला मिळतील. ते एक काहीतरी असं वेगळं असेल. आणि यावर्षी प्रत्येक मूर्तिकारांना काहीतरी वेगळे कॉन्सेप्ट आणि वेगळं काय काय बघायला आहे. आय होप सो तुम्ही बघाल दादाच्या चॅनलवर. तेच आपल्याला जूनमध्ये पहिलं आगमन बघायला भेटते. जूनमध्ये. जूनमध्ये तुम्हाला सर्वांना आवर्जून एक मोठं भव्य दिव्य असं आगमन सोहळा बघायला मिळणार आहे. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, आम्ही आलो आहे मॅगडीमध्ये बाई आणि आम्ही मागवलं आहे. याला काय बोलतात माहिती आहे? याला काय बोलतात? मी आलो माझं ऑरेंज. हां, हे मागवलेलं आहे. चला मित्रांनो, आपण आलो होतो कोलडोगरीला आणि इथे 2 आगमन सोहळे होते. एक होता कॅनडाचा राजा आणि दुसरा होता मलेशियाचा राजा. हे दोन्ही गणपती आपल्या देशाच्या बाहेर जाणार आहे. एक मलेशियाला जाणार आहे, एक दुसरा कॅनडाला जाणार आहे. तर हे जगातले पहिले आगमन सोहळे होते. मूर्तिकार मयेकर, राजेश मयेकर यांच्या वर्कशॉपमधनं आगमन सोहळा झालेले. तो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज आपण फक्त दर्शन घेतलं. आगमन सोहळे उद्या आहेत. आजच आगमन सोहळे होते दोघांचे, पण ते पोस्टपोन केलेत. एक उद्या आहे आणि एक परवा आहे. परवा मलेशियाचा राजा आहे, उद्या कॅनडाचा राजा आहे. तर बघूया, जमलं तर येऊ आपण. पण आता काय फायदा नाही, कारण की हे गणपती आज संध्याकाळी पूर्ण पॅकिंग करणार आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉपर भेटलं नव्हतं. पण तुम्हाला मला व्हिडिओद्वारे दर्शन द्यायचं होतं. तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढचा ब्लॉग असेल तो ट्रॉलीचा, आपल्याला जायचं केतवाडीत. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.